धुलीवंदनाचा सण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मुंबई पुण्यासारख्या शहरात रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरताना सुद्धा तरुणाई दिसतेय। दरम्यान दादरच्या शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवाजी पार्क परिसरात आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी सुद्धा पोहोचलेले आहेत। उमेश करंजकर त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत। हा सगळा माहोल आपण जाणून घ्यायचा आहे। थेट जाऊया उमेशकडे। उमेश, सुरुवातीला तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खरं तर विविध रंगांची उधळण आज होत असते, पण प्रत्येक रंग स्नेहाचा असतो, प्रेमाचा असतो आणि आनंदाचा असतो। शिवाजी पार्क परिसरात तीच उधळण पाहायला मिळते। एरवी मॉर्निंग वॉक करणारे मात्र सगळे मुंबईकर आज रंगात न्हाऊन निघतायत। नक्कीच लागवी, जसं तू म्हणालीस की प्रत्येक रंगाचा एक वैशिष्ट्य असतं, एक वेगळेपण असतं आणि प्रत्येक रंग हा सुखाचा आनंदाचा असतो। आपण इथं पाहू शकतो कशा प्रकारे शिवाजी पार्क या परिसरामध्ये धुळवट जी आहे, जे आपण धुळवट म्हणतो, धुलीवंदन म्हणतो, ती कशी साजरी केली जाते। आनंद उत्साहाचा हा सगळा वातावरण आपल्याला इकडे पाहायला मिळते। देशभरात हे वातावरण आहे आणि तेच वातावरण आपल्याला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येही पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्याशी बोलूया। आनंदाचा सण आहे, उत्साहाचा सण आहे, रंगांचा सण आहे। वेगवेगळे रंग आपल्या आयुष्यात असतात, त्या रंगांचं महत्त्व असतं। त्या रंगांसाठी आज हे सगळे आपल्याला इकडे एकत्र आलेले पाहायला मिळतात। काका हो नक्कीच। तर मलाही रंग लावण्यात आलेला आहे। काका, दरवर्षी तुम्ही इकडे येता, दरवर्षी हा होळीचा सण एवढाच आनंद उत्साहाने साजरा करता। नमस्कार, आम्ही शिवाजी पार्कला 50 वर्षापासून इथे सकाळी वॉक करतो। वॉक केल्यानंतर योगा करतो, योगा केल्यानंतर पोहायला जातो, कॉफी घेऊन आम्ही घरी जातो। हे आम्ही 50 वर्ष करतो। हे सगळे आहेत ना, एकत्र असतो आम्ही, लहानापासून मोठ्यापर्यंत आम्ही बड्डे करतो, सगळे सण करतो। आज आहे काय, होळी आहे। आज होळीमध्ये आम्ही एवढे नाचणार आहे की 11 वाजेपर्यंत आम्ही इकडेच राहणार आहे। होळी आहे, होळी आहे। पण ढोल तुमचा वाजताना दिसत नाहीये, ढोल का शांत झालाय, ह्या ताशा का शांत झाला, तो वाजला पाहिजे। होळी तर नक्की अजून तुम्ही काय सांगाल, कारण तुम्ही मोठ्या उत्साहात दिसता, एकदम एक वेगळ्या अटायर मध्ये तुम्ही आलेला आहात। दरवर्षी असंच एवढा उत्साह असतो? दरवर्षी काही दररोज असा उत्साह असतो, पण आज आज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होतोय आणि हा आम्ही प्रत्येक वर्षी एन्जॉय करत असतो। प्रथम लोकशाहीचं तुमचं आभार। आणि जी दरवर्षी आमची होळी आम्ही करतो, ते सगळं आम्ही प्रामाणिकपणे स्थाने करतो। त्याच्यात 30, 60, 90 तर लागू आपण पाहू शकतो की मोठा आनंद उत्साह आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। रंगांची उधळण केली जाते। आज अख्खा दिवस असाच हा माहोल आपल्याला संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तोच माहोल इथे देखील पाहायला मिळतोय। सर्व आपले जे स्नेही असतील, मित्रपरिवार असेल, यांच्यासोबत रंगांची उधळण केली जाते, कलर त्यांना लावला जातोय। आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा आनंदाचा सण आहे, जो आनंदाने साजरा केला जातोय। रंग आहे, या रंगात ताई तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा। तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही याच प्रकारे इथं होळी साजरी करता, गेल्या किती वर्षापासून अशा प्रकारे तुम्ही होळी साजरा करता? होळीचा स्पेशल डे यांना नको तसं, एव्हरी डे होली फॉर देम। 4 लोक भेटले की यांची होळीच असते। अगदी उमेश, आपण पाहतोय सर्वत्र उत्साहाचं खरं तर वातावरण आहे आणि प्रत्येक जण खरं तर रंगात न्हाऊन निघालेला आहे। दिवस जसजसा पुढे जाईल तसतसा मात्र हा आनंदाचा, उत्साहाचा, प्रेमाचा रंग अधिकच गडद होत जाणार आहे। तुर्तास धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।